तुम्ही नक्की रिलेट कराल. आता आम्ही सगळे आहोत म्हटल्यावर नाटकात ह्युमर तर आहेच, कॉमेडी आहेच, पण तुमच्या मनाला टच करणारे सुद्धा काही प्रसंग आहेत जे तुम्ही स्वतःच्या खाजगी आयुष्यात सुद्धा ते रिलेट कराल. मजा येते. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायला झालं तर मी आता जशी दिसते आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी चुलबुली आहे, तसंच माझं कॅरेक्टर आहे गोड चुलबुली. आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशाद किनीकर. व्हेरी फर्स्ट टेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवलीमध्ये. थेट तुमच्या घरातून हे जे नवीन नाटक नुकताच लॉन्च झालं आहे त्याचा शो कव्हर करायला. आज यांचा 3रा शुभारंभाचा प्रयोग आहे. तर भेट घेऊया नाटकाच्या कलाकारांची आणि बघूया काय आहे या नाटकात. आमच्या नाटकाच्या ब्लॉगलाही तुम्ही नक्की फॉलो करा. ह्याची लिंक वरती आय बटनवर क्लिक केली तर तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू. हिरो पण तूच बन आणि विलन पण तूच बन आणि स्वतःला गोळ्या झाडून मारून टाक. गंमत केली रे, गंमत केली. यशस्वी हो बाबा. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. माझं लिखित दिग्दर्शित अभिनीत आणि पहिल्यांदा निर्माता म्हणून मी माझं नवीन थेट तुमच्या घरातून हे नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात घेऊन येतो आहे. घराघरातील हे 2 अंकी नाटक आहे. नाटकात माझ्यासोबत नम्रता संभेराव, ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई अशी तगडी स्टारकास्ट आहे. माझ्या टेक्निशियन्सबद्दल बोला तर संदेश बेंद्रेने उत्तम असं नेपथ्य, खूप लॅविश असं नेपथ्य केलं आहे. श्याम चव्हाणच्या लाईट्स आहेत, सुशील कांबळे यांचं म्युझिक आहे. अशी एक टेक्निशियनशी वेशभूषा पौर्णिमा ओकणे यांनी केली आहे. अशी एक टेक्निशियनशी सुद्धा एक भरगच्च टीम आहे. सो तुमच्या घरातलं, आमच्या घरातलं हे नाटक आहे. आणि मला ॲज अ क्रिएटर म्हणून मला कॉन्फिडन्स आहे की नाटक पाहिल्यानंतर नाटकातला प्रत्येक सीन म्हणा, त्यातले कॅरेक्टर्स म्हणा, हे तुम्ही नक्की रिलेट कराल. आता आम्ही सगळे आहोत म्हटल्यावर नाटकात ह्युमर तर आहेच, कॉमेडी आहेच, पण तुमच्या मनाला टच करणारे सुद्धा काही प्रसंग आहेत जे तुम्ही स्वतःच्या खाजगी आयुष्यात सुद्धा ते रिलेट कराल. आत्ताच आमचं 21 डिसेंबरला नाटकाचा शुभारंभ झाला आणि आता जोरदार प्रयोग चालू आहेत आणि प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. दीपक कदम उर्फ गोट्या काका ही बी भूमिका या नाटकात करतो आहे. मजा आहे. बापाचं आणि मुलाची नोकझोक, त्यांच्यातलं प्रेम, असं सगळंच या नाटकात आहे. म्हणजे रिलेशन्समधली त्यांच्यातली प्रेम, त्यांच्यातले प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे काय सोल्युशन निघू शकतात, हे आत्ताच्या युगातलं, आत्ताच्या घडीतलं हे नाटक आहे. सो नक्की तुम्ही तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लवकरात लवकर जेव्हा प्रयोग असेल तेव्हा नक्की बघायला या आणि तुमचा अभिप्रायसुद्धा कळवा. ते म्हणाले बॅग चांगलं आहे, तू घाणेस. मला तू घाण नस, तू खूप घाण. प्लीज प्लीज तर काहीतरी आदर्श ठेव. कळलं? बापाकडे बघ, बापाकडे. आईला विचार तुझ्या, फक्त 50 रुपये. किती? फक्त 50 रुपये घेऊन या शहरात आलो होतो आणि आज देवाच्या कृपेने 50 लाखाचं कर्ज आहे डोक्यावर. नमस्कार, मी ओंकार राऊत. प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित 2 अंकी नाटक थेट तुमच्या घरातून आत्ताच आणि नुकतंच रंगभूमीवर आलेलं आहे. त्यात मी काम करतो आहे. माझ्या पात्राचं नाव राहुल आहे आणि नाटक हे घराघरातलं आहे. आपलं नाटक आहे. म्हणजे नाटकाच्या नावावरूनच तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल की थेट तुमच्या घरातून, की घरोघरी घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आत्ताच्या घरोघरी घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांचे आईवडील आहेत, त्यांच्यातलं नातं, त्यांच्यातलं कम्युनिकेशन, मिसकम्युनिकेशन, त्यांच्यात होणारा वादविवाद म्हणणार नाही, पण एक अंतर जे निर्माण झालेलं आहे आत्ता टेक्नॉलॉजीमुळे म्हणा किंवा सोशल मीडियामुळे म्हणा, तर त्याच्यावर थोडंसं भाष्य करणारं हे नाटक आहे आणि फॅमिलीला एकत्रित करणारं हे नाटक आहे. मम्मा आहे ना, मम्माच्या नावाने फाटली ना. काय भाषा गो? सॉरी कॉलेजला जाते हे शिकतेस? घाबरली अगं ती. घाबरली? हो. दे मी बोलते तिच्या. अगं बोलते बरं. नाही नको, तिला ते हे नेटवर्क.
नमस्कार, मी शिवाली परब आणि माझं पहिलं कमर्शियल नाटक थेट तुमच्या घरातून हे आत्ता आलेलं आहे रंगभूमीवर आणि माझं पहिलं कमर्शियल नाटक आहे आणि या नाटकात मी श्रुती हे कॅरेक्टर प्ले करते आहे. प्रसाद दादाने ते लिहिलेलं आहे आणि दिग्दर्शन पण केलेलं आहे त्याचं आणि तो स्वतः प्रोड्युसर पण आहे. सो मला खूप मज्जा येते कारण याच्यात नम्रताताई आहे, पम्या आहे, ओंकार आहे, भक्तिताई आणि स्वतः प्रसाद दादासुद्धा आहे आणि मी आहे. सो मला खूप मज्जा येते आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायला झालं तर मी आता जशी दिसते आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी चुलबुली आहे तसंच माझं कॅरेक्टर आहे गोड चुलबुली आणि बाकीचं जास्त काही मी सांगणार नाही आहे. पण माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी नाटक बघायला प्लीज प्लीज या. नमस्कार, मी प्रथमेश शिवलकर. थेट तुमच्या घरातून या नाटकामध्ये मी गॉडफादरची भूमिका करतो आहे आणि माझं कॅरेक्टर म्हणजे या नाटकामध्ये कदम कुटुंबीय आहेत, कदम फॅमिली आहे. त्या फॅमिलीच्या आयुष्यात एक ट्विस्ट टर्न आणणारं एक कॅरेक्टर आहे, ते म्हणजे गॉडफादरचं कॅरेक्टर आहे. आणि हे जे नाटक आहे हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातल्या गोष्टीचं नाटक आहे. तुम्हाला आम्हाला आपल्या घरातली गोष्ट आठवण करून देईल किंवा रिलेट होईल असं नाटक आहे. आणि ह्या नाटकात माझं कॅरेक्टर आहे, जसं मी सांगितलं की ट्विस्ट अँड टर्न आणतो, त्याचप्रमाणे या नाटकात मी कदम फॅमिलीच्या कुटुंबात एक थोडा फन एलिमेंट ॲड करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तर हे नाटक तुम्ही नक्की बघा, कारण ह्या नाटकाची जी गोष्ट आहे, जे कथानक आहे, जी पात्रं आहेत, जी बाहेरून येणारी पात्रं आहेत, ही तुमच्याही आयुष्यात येणारी पात्रं आहेत. आणि या नाटकातमध्ये एक असा थ्रेड आहे, एक असा धागा आहे जो तुम्ही आणि मी आपण दोघेही रिलेट करू असं हे नाटक आहे. थँक्यू. पडलेली नाही राहुल. हो आई, हो. काय मागतोय मी असं? काय मागतोय? लॅपटॉप मागतोय, गाडी मागतोय, बाईक, काय मागतोय? मी माझ्या कामासाठीच पैसे मागतोय ना, तरी त्यांना द्यायचे नाही का? नमस्कार, मी भक्ती देसाई आणि आता तुम्ही मला बघणार आहात एका नवीन नाटकात ज्याचं नाव आहे थेट तुमच्या घरातून. या नाटकाची निर्मिती प्रजाकार आणि सोहम प्रोडक्शननी केलेली आहे, म्हणजेच प्रसाद खांडेकर आणि सचिन कदम यांनी केलेली आहे. आणि या नाटकात सगळेच मॅड कलाकार आहेत. प्रथमेश शिवलकर, शिवाली परब, ओंकार राऊत, नम्रता संभेराव, स्वतः प्रसाद खांडेकर आणि मी. आणि आम्ही खूप धमाल करतो स्टेजवर. आणि यात मी सारा लेले नावाचं कॅरेक्टर करते, जे की खूप ग्लॅमरस आहे आणि खूप तडकीफड आहे ती आणि खूप मॉडर्न आहे. आणि कदम कुटुंब आहे आणि त्या कदम कुटुंबात एकदमच अपोजिट अशी एक मुलगी येते आणि सगळं जग त्यांचं हलवते. अशी थोडक्यात स्टोरी आहे या नाटकाची. आणि आय एम शुअर की तुम्हाला हे नाटक बघायला खूप आवडेल, कारण आम्ही स्वतः खूप एन्जॉय करतो हे नाटक आणि आम्ही खूप मज्जा करतो. आणि या प्रोसेसमध्ये या नाटकाच्या खरंच म्हणजे एवढ्या मॅड लोकांबरोबर काम करताना मला खूप मजा आली. आणि आय होप तुम्ही लवकरात लवकर याल नाटक बघायला. तुमच्या घरातून थेट 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 तुमच्या